राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बैठकीसाठी देवगिरी बंगल्यावर. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांची बैठक. भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, तटकरे, वळसे पाटलांची हजेरी. राज्यसभेच्या उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा. भुजबळांनी घातलेल्या अटींवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार. भुजबळांची अट, सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजनांच्या भेटीला गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू. महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य शिल्पाचं अनावरण. मुद्दे नसल्यामुळे विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत. महायुतीत दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं. नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील. अंबादास दानवेंनी डिवचलं तर कॅबिनेट बैठकीत यावरती आवाज उठवणार. संजय शिरसाट आक्रमक. दिल्लीत उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार. 23 पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार. संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. काँग्रेस प्रदेश कार्यालयात 10, 11 आणि 12 तारखेला बैठका होणार. सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर. 3 महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ. टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल. किंमत कळेल. एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा सरकारवर निशाणा. वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणा. मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल. पोलिसांची माहिती. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. अंमली पदार्थ जप्त. नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात. ससून रुग्णालयात चाचणी तर पार्टी आयोजकाला देखील अटक. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक. मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावर भाष्य करावं. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर अटकेतील आरोपींचा भाजपशी संबंध नाही. बन यांचं स्पष्टीकरण. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार. दिपकेंचा इशारा. राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा. सोलापूर, सांगलीसह नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती. रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह. संबंधित व्हिडिओ एआय जनरेटेड. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजब दावा.